नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आज आपण टेक्स्टबुक 6वी मधील मॅथचा तिसरा धडा इन द वर्ल्ड ऑफ नंबर यामधील या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण 3.2 प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. ओके, चला तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहा, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.2 यामधील पहिला प्रश्न, राईट द करेक्ट सिम्बॉल इन द बॉक्स बिलो. म्हणजे हे दोन्हीपैकी कुठला सिम्बॉल या बॉक्समध्ये येईल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. तर पहा, हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी मी एक संख्या रेषा दाखवतो. तर ही संख्या रेषा आपल्याला जर माहीत असेल तर या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. ओके, लक्षात घ्या, ही जी संख्या रेषा आहे, आता यामध्ये हा जो 0 आहे, तर याच्या जर आपण या साईडला जर गेलं डाव्या बाजूला तर हा -1 0 पेक्षा लहान असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं जर -1 असेल आणि या ठिकाणी 0 असेल तर या ठिकाणी 0 हा काय असतो, मोठा असतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, तसं जर आपण ही जर संख्या घेतली -4 आणि या ठिकाणी जर घेतला फक्त 1, तर यामध्ये 1 काय असतो, मोठा. एकच लक्षात घ्या, संख्या रेषेकडं या ठिकाणी जसं जसं आपण या बाजूला जाऊ तसं तसं ती संख्या लहान होत जाते. म्हणजे -5 पेक्षा -1 हा काय असतो, मोठा असतो. हे आपल्याला कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आली पाहिजे. आता पाहूया आपण याची उत्तरं. पहिला प्रश्न, -10 बॉक्स पहा, या ठिकाणी 5 आहेत, प्रिंटमध्ये आलेलं नाही. आपण मराठी मीडियमचं पुस्तक पाहिलं तर त्यामध्ये आहेत हे 5. ओके, तर -10 पेक्षा 5 कसे असतात, नक्कीच मोठे असतील. आता पहा, 2 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी आहे तर -19 आणि या ठिकाणी -5. पहा, मायनसमध्ये जेवढी मोठी संख्या असते ती लहान असते, हे आपण संख्या रेषेवर पाहिलं सुरुवातीला. या ठिकाणी सिम्बॉल येईल. आता पहा, 3 -3 आहेत या ठिकाणी आणि इथं काय आहे तर 0. मग पहा, या ठिकाणी मायनस पेक्षा 0 ही संख्या काय आहे, मोठं चिन्ह येईल या ठिकाणी. या ठिकाणी नक्कीच 12 मोठे असतील. परत या ठिकाणी 0 पेक्षा 5 मोठे आहेत, कारण हे प्लस आहेत. तर मायनस संख्या लहान असते ती मोठी असते, हे तुम्हाला मी या अगोदर सांगितलेलं आहे. ओके, तर पहिला प्रश्न सर्वांच्या लक्षात आला असेल. तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा सॉल्व. पहा, या ठिकाणी 4 आणि ते 7 आहेत, म्हणजेच 4 + 7 = 11. याचं उत्तर 11 असेल. ओके, 2. आता पहा, या ठिकाणी इथं मायनस आहे, ही पण संख्या मायनस आहे, पण ही प्लस आहे. म्हणजे काय करणार आपण, मायनस मायनस या दोघांची बेरीज करूया, म्हणजे प्लस. म्हणजे काय होईल, 4 5 हे 9 होईल आणि जी या ठिकाणी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह उत्तराला द्यायचं, म्हणजे -9 उत्तर असणार आहे. पुढे 3. आता पहा, या ठिकाणी आहे -7 + 2. -7 + 2. पहा, या ठिकाणी एक मायनस आहे, एक प्लस आहे, म्हणजे त्याची काय करणार आपण, मायनस करणार. 5 7 या ठिकाणी -2 करायचं, म्हणजे उत्तर येईल 5. पण या ठिकाणी परत मोठी संख्या कुठली आहे, 7, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी द्यायचं, म्हणजे -5 याचं उत्तर. ओके, परत क्वेश्चन 4. आता इथं 10 + -2 आहे, 10 + -2. तर पहा, 10 मधून -2 जर केले तर या ठिकाणी 8 उत्तर येईल. किती येईल, 8. ओके, आणि या ठिकाणी मोठी संख्या या ठिकाणी 10 आहे, म्हणजे +8च राहते. ओके, पहा,
ही संख्या मायनस आहे आणि ही पण संख्या मायनस आहे, पण या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. म्हणून आपण काय करणार मायनस मायनस प्लस म्हणजे या ठिकाणी 3 2 5 होतील, त्यानंतर 6 3 9 होतील. पहा या ठिकाणी जी मोठी संख्या आहे त्याला मायनस आहे म्हणून उत्तरात मायनस साइन द्यायचं, हे याचं उत्तर असेल. पुढे पहा मायनस आहे एक संख्या आणि एक संख्या कशी आहे प्लस आहे. पहा मायनस आणि प्लस असेल तर दोघांची वजाबाकी असते. तर पहा या ठिकाणी 71 आहेत, इथे पण 71 आहेत, मग याचं उत्तर येणार आहे 0. किती येणार आहे 0. ओके. तर अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न सोडू शकतो. पाहूया प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये इथं 78 मायनस परत मायनस 45. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कंसाच्या बाहेर जर मायनस असेल तर ह्याच्यामधले साइन चेंज होतात, म्हणजे ही प्लस संख्या होईल. काय होईल प्लस संख्या. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता आपण काय करणार या दोघांची काय करणार ॲडिशन. काय करणार ॲडिशन म्हणजेच असं होईल 78 प्लस 8 5 13 कॅरी 1, त्यानंतर 7 8 आणि हे 4 12. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 7 8. तर या ठिकाणी 123 आणि मोठी संख्या इथं या ठिकाणी प्लसच आहे, म्हणजे हे प्लस राहणार आहे. ओके. दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहता याही कंसाच्या बाहेर मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी कंसामधील साइन बदलल, म्हणजे इथं प्लस होईल. काय होईल प्लस. ओके. म्हणजेच पहा एक संख्या मायनस होईल आणि एक प्लस होईल, म्हणजे या दोघांची काय करायची वजाबाकी करायची आपल्याला. ठिकाणी 27 मधून 19 जर गेले तर 8 उरतील. ह्याच्या उत्तर 8. मोठ्या संख्येला या ठिकाणी पाहत आहे मायनस मायनस या ठिकाणी प्लस झालेले. ओके. तर या ठिकाणी उत्तर काय आलेलं आपलं 8, कारण हे मायनस मायनस प्लस झाले. मोठी संख्या या ठिकाणी प्लस आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 8 म्हणजे 8. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता 3 नंबरचा प्रश्न आहे. ते मायनस आहे, हे मायनस आहे, म्हणजे ते या ठिकाणी कंसाच्या बाहेर मायनस असेल तर ही संख्या कशी होते प्लस. ओके. या दोघांची करायची ॲडिशन 3. पहा 148 प्लस 37. पहा 8 7 15 कॅरी 1 4 5 8. ओके. आणि जी मोठी संख्या आहे त्याला प्लस आहे, म्हणजेच याचं उत्तर येणार आहे 185. 185. लक्षात आलं. चला नेक्स्ट पुढील प्रश्न. आता पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे 4 मध्ये, इथे दिलेले आहे मायनस, या ठिकाणी दिलेले 112 मायनस 200. आता लक्षात घ्या ही संख्या मायनस आहे, ही पण मायनस आहे, म्हणजेच मायनस मायनस काय होणार आहे या ठिकाणी प्लस होणार आहे, पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. ओके. आता लक्षात घ्या हे 200 आणि हे 120, तर याचं उत्तर असणार आहे 312. मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, म्हणजे हे उत्तर असणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता परत पहा असाच क्वेश्चन आलेला आहे, जसं आपण या अगोदरही घेतला होता असा प्रश्न. कुठे तर या ठिकाणी पहा हे 2 नंबरला तसाच हा प्रश्न आलेला आहे. आता पाहूया या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी मायनस मायनस या ठिकाणी काय होईल प्लस होईल. काय होईल मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल. ओके. होणार आहे ही पण मायनस संख्या आहे, म्हणजे या दोघांची काय होणार आहे वजाबाकीच होणार आहे. तर पहा या ठिकाणी 57 मधून आपण जर 48 मायनस केले तर 9 उत्तर येईल, आणि मोठ्या संख्येला मायनस म्हणून इथं मायनस द्यायचं. ओके. आता ह्या प्रॅक्टिस सेट मधील हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर परत घ्या सेम टू सेम गणित आलेले, फक्त आता इथे लक्षात घ्या मायनस आहे तर ही संख्या कशी होईल प्लस होईल,
आणि ही मायनस असल्यामुळे दोघांची काय होणार आहे, वजाबाकीच होणार आहे. तर पहा या ठिकाणी 24 मधून 15 मायनस केले, त्या ठिकाणी 9 शिल्लक राहतात. मायनस मायनस प्लस झालेले, म्हणजे याचं उत्तर फक्त 9 असणार आहे. ओके. तर पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 6वी स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 मधील सर्व गणिते या ठिकाणी पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.